देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. ते वेगळा पकवायला इकडे वेगळं वाढलं. आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या आम्ही अंकित झालो, त्याच्यामुळं काय प्राप्त झालं, कोणती बलवत्ता प्राप्त झाली, तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात. बळीयाचे अंकित आम्ही त्या भगवंताचे अंकित झालो. काय त्याचा परिणाम काय झाला? आम्ही झालो बळीवंत. बळवंत झालो म्हणजे तुकोबरा नेमकं तुम्हाला काय प्राप्त झालं? दुसऱ्या चरणामध्ये कर्माची बलवत्ता सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानाची बलवत्ता सांगतात आणि चौथ्या चरणामध्ये भक्तीची बलवत्ता सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, कर्माची बलवत्ता सांगितली. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानाची बलवत्ता सांगितली. काय प्राप्त झाले म्हणजे जन तन धन केले तृणाही समान. आणि चौथ्या चरणामध्ये भक्तीची बलवत्ता सांगतात. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. चौथ्या चरणामध्ये भक्तीची बलवत्ता सांगतात. भगवान परमात्म्याशी आम्ही अंकित झालो, तो परमात्मा आमच्या अंकित झाला, परिणाम आम्ही झालो बळीवंत. म्हणून या अभंगामध्ये तुकोबरा आहे भगवान परमात्म्याचे अंकित आम्ही झालो. त्याचा फायदा काय जीवनामध्ये झाली, कोणती बलवत्ता प्राप्त झाली, तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात. विडोबार कुमाई बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल. अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा भाव झाला. विस्तारानं मान्य करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या पवित्र भूमीमध्ये सद्गुरुनाथांच्या कृपेने सद्गुरू आबासाहेब, श्री संत मारुती बाबा, श्री संत संभाजी महाराज उदतपूरकर सगळ्यांच्या कृपेने चालत असलेला आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा आहे. आणि त्या ज्ञानयज्ञ सोहळ्यातली आजची ही सेवा तुम्हा सर्व भाविक मायबापांच्या प्रेमातून माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. सद्गुरू आबासाहेब, मारुती बाबा, संभाजी महाराज ज्याप्रमाणे बोलवतील अगदी वेळेमध्ये सेवा आपल्याला भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार
केला षड उर्मीचा मार. तुकोबराय भंगामध्ये आम्ही त्या भगवंताच्या अंकित झालो. परिणाम आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो, आम्ही शक्तिशाली झालो, आमच्याकडे सामर्थ्य प्राप्त झालं. मला सांगा, आम्ही बलवान झालो म्हणजे नेमकं कोणतं बल वापरलं तुकोबरायांनी? भगवान परमात्म्याचे अंकित होण्याकरता नेमकं कोणतं बल वापरलं हो? कारण बळाचे प्रकार बरेच आहेत. काही जण शारीरिक बळ वापरतात, काही जण सत्तेचं बळ वापरतात, काही जण संपत्तीचं बळ वापरतात. कोणत्या बळावरती तुम्ही बलवान झालात? असा भगवान परमात्मा तुमच्या अंकित झाला. कोणतं बळ तुम्ही वापरलं? आम्ही त्या भगवंताच्या अंकित झालो. तुकोबाराय म्हणतात, शारीरिक बळानं देव प्राप्त होऊ शकत नाही. होतं का हो? किती जरी मोठा पैलवान असला तर देवाच्या पुढे काय त्या पैलवानाची ताकद हो? मला लय शरीरानं मी दष्टपुष्ट आहे, आणि शारीरिक बळानं जरी तर देव परमात्मा आपल्या अंकित झाला असता तर कोल्हापूरच्या पैलवानाने तिकडंच ठेवली असती देवाला, इकडे येऊच दिली नसते आपल्या करजखेडमध्ये. मान शारीरिक बळ हे भगवंताच्या समोर चालत नाही. गबसा, जरा गबसा. विचार करायला गेलं, सत्तेच्या बळावरती देवाला आपलंसं करता येतं का हो? एखाद्या माणसानं मला मुख्यमंत्री लय माझ्या जवळले आहेत, आमदाराच्या एकदम जवळला माणूस आहे मी, रात्रंदिवस त्यांच्यासाठी दिनरजनी हाचे धंदा रात्रंदिवस पळतो, आमदाराच्या मी लय जवळला माणूस आहे. मग भगवान परमात्म्याला आम्ही अंकित करतो. सत्तेचं बळ देवा पुढे चालत नाही. ऐका, संपत्तीचं बळ पाहायला गेलं महाराज, संपत्ती आपलं काहीच नाही महाराज, क्षुल्लक आहे. पण रावणासारख्याची संपत्ती काय कमी होती का हो? तरी ती संपत्तीचं बळ तिथं टिकलं नाही. सत्तेचं बळ चालत नाही. अनेक प्रकार आहे. बुद्धीचं बळ, बुद्धिबळावर महाराज आपलं परमार्थामध्ये प्रपंचामध्ये काहीही करू शकतो महाराज. आज बुद्धीचं बळ तुमच्या आमच्या सामान्य जीवाकडे आहे, म्हणून आज हे जग कुठे गेले? आकाशाला. कोण विमान बनवत असेल, कोण तांत्रिक एखादी यांत्रिककरण करत असेल, कोणी काही बनवत असेल, हे सगळं बुद्धीच्या बळावर चालतं महाराज. बुद्धीचं बळ वापरून आज कितीतरी लोक मोठे झाले, किती मोठ्या मोठ्या नोकऱ्या लागल्या बुद्धीच्या बळावरती. एखादा माणूस शेतामध्ये जरी काम केला, दिवसभर त्यानं कष्ट केलं तर त्याला किती हजेरी मिळते हो? 500 रुपये. पण एखादा माणूस महाराज, माणूसच असतो तो पण एसीच्या रूम मध्ये असतो, प्यायला बिस्लरीचं पाणी असतं, म्हणेल त्या टायमाला साहेबांना आदेश द्यावा, चहा लगेच तयार असतो. पण त्याला मात्र दिवसभर कष्ट करतो 8 तास, पण त्याला मात्र दिवसाला 50,000 पगार असते. तेच माणूस आहे की हो? फरक काय महाराज? बुद्धीच्या बळावरती त्यानं ते कमवलेलं आहे. बुद्धीचं बळ फार महत्वाचं आहे. ह्याला दृष्टांत दिला अकबर बादशाहचा आणि बिरबलाचा. अकबर बादशाहला एकदा वाटलं आपण फिरायला निघावं, फिरायला निघाले होते, पण फिरायला जात असताना आपल्यासोबत बिरबल असावा, दोघ जण गप्पा मारत जाऊ असं वाटलं होतं. शिपायाला आदेश केला, म्हणले जा आणि बिरबलाला सांगून या मला फिरायला जायचं आहे आणि माझ्यासोबत बिरबलाला यायचंच आहे. बुद्धीचं बळ वापरलं मला ते सांगायचं. बिरबल महाराज आपले भगवंताची पूजा करत बसले होते. तेवढ्यामध्ये ह्या शिपायाचा आदेश आला, राजानं तुम्हाला बोलवलंय, बादशाहनं तुम्हाला बोलवलेलं आहे. असं म्हणल्यावर जागच्या जागी ती पूजा ठेवली होती, कारण आदेश होता. लगेच निघून गेला महाराज. पण मनामध्ये खंत वाटत होती, आपण भगवान परमात्म्याची पूजा करत आहोत, परंतु आदेश मात्र राजांचा आल्यामुळे मला जाणं भाग आहे, बादशाचा आदेश आहे, गेल्याशिवाय पर्याय नाही. पण मनामधली खंत मात्र तशीच होती महाराज. पण बुद्धीचं बळ बिरबलाकडे होतं. रस्त्याने निघाले होते, जात असताना महाराज तुळशीचं झाड दिसलं. तुळशीचं झाड दिसल्याबरोबर बिरबल मात्र परमार्थिक होता. घरामध्ये पूजा करत असताना आपली पूजा अर्धवट राहिलेली आहे, मग काय करावं? तुळशीला एक प्रदक्षिणा घालावी आणि आपली पूजा संपन्न करावी. तुळशीला प्रदक्षिणा घातली महाराज, तुळशीच्या पाया पडला. अकबराला वाटलं काय बिरबल वेडा आहे, कुण्या झाडाच्या पाया पडतो, ह्याला काय कळणार आहे महाराज? नास्तिकावला काय कळणार आहे कोणत्या गोष्टी? ही साळीत नरंगे बरेच वापलेली जातात, ती काय वापरायची गरज नाही. असू द्या काय. तुळशीच्या पाया पडले आणि बिरबल निघाले होते. तेवढ्यामध्ये अकबराने प्रश्न विचारला, अरे बिरबला, कोणतं झाड आहे आणि तू मात्र पाया पडतोस, प्रदक्षिणा घालतोस? बिरबलाने हिंदीत सांगितलं, ये मेरी माँ है, तुळशी हमारी माँ है, ही माझी आई आहे. माझी पूजा अर्धवट राहिली होती म्हणून मी प्रदक्षिणा माझ्या आईला घातलं आणि मी तुमच्या सोबत निघालो. असं म्हणल्यावर ते रागीट होतं अकबर, पटकन गेला आणि ते झाड उपसून टाकलं.
बिरबलाला राग आला, आता काय करावं, काय बोलता येत नाही, बादशाह आहेत, परंतु या बादशाला काहीतरी अक्कल घडवावीच लागणार. म्हणून महाराज थोड्या अंतरावर गेल्यानंतर ते चुरचुरीचं झाड होतं मग, आणि त्या चुरचुरीच्या झाडापाशी गेल्या गेल्या पहिल्यांदा प्रदक्षिणा घातला बिरबलाने, दर्शन घेतलं. बिरबलाला विचारलं, बिरबला हे कोण आहे? म्हणली ओ मेरी माँ थी, ये मेरी पिताजी आहे. पिताजी म्हणल्यावर मला मायबाप इथं दिसलं ती बिरबलाची. पटकन हातामध्ये घेतला आणि ते झाड उपसून टाकलं महाराज. आता ते चुरचुरीचं झाड होतं, अंगाला लावल्यावर हसवते की हो, कुठलं हसवते महाराज, नुसतं खाजवते सगळं अंग. मग अकबर म्हणाला, बिरबला माँ का स्वभाव बहुत दयालु था, पिताजी बहुत खतरनाक निकले. का? आई मात्र दयाळू थी, परंतु तुझा बाप मात्र लय अवघड दिसलं, सगळ्या अंगाला खासते रे. मग परत तुळशीचे सगळे पानं लावल्यावर मग अंग थंड झालं. मी सांगतोय काय, बुद्धीचं बळ बिरबलानं वापरलं, पण भगवान परमात्म्याच्या पुढे हे कुठलंच बळ चालत नाही. म्हणली महाराज अहो जगाचा मालक आहे, जगाला पोषणार आहे, रात्रंदिवस तो परमात्मा तुमच्या आमच्यासाठी. म्हणली ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पालका, विश्वाचा मालक आहे. परंतु महाराज त्या विश्वाच्या मालकाला ऐका, आपलंसं करणं म्हणजे एवढं सोपं नाही. तुकोबारांना प्रश्न केला, म्हणली महाराज बुद्धीचं बळ वापरलं नाही, सत्तेचं बळ वापरलं नाही, संपत्तीचं बळ वापरलं नाही, शारीरिक बळ वापरलं नाही, मग त्या परमात्म्याला जवळ केलात कसं? तुकोबाराय म्हणली मला विचारू नका, तुम्ही ज्ञानोबारांना विचारा. आणि मग ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये सांगितले की महाराज भाव बळे आकाळे एरवी नाकाळे, भाव बळे हरिपाठामध्ये सांगतात भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. भगवान परमात्म्याला आकळायचं असेल तर एक काम करा, भाव शुद्ध ठेवा. भावाच्या बळावरती जगाच्या मालकाला संतांनी तुकोबारांनी आकळलं महाराज. तुकोबाराय ज्या टायमाला पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जायचे, देवाच्या समोर तुकोबारा उभे आहेत, देवाची मान मात्र खाली व्हायची, एवढं ऋण होतं तुकोबारांचं. देवाची मान मात्र खाली होती का? संतांनी जीवनात काही मागितलंच नाही की हो, पण भक्ती मात्र अशी केली की त्या भक्ती पुढं जगाचा मालक जरी असला तर महाराज झुकला होता. तुकोबारा आली की खाली मान करायचा. देव परमात्मा असून महाराज सांगायचं तात्पर्य काय, भावाच्या बळावरती. भावाच्या बळावरती म्हणजे आपलं धाकट्या थोरल्या भावाच्या नाव,
नाही कळल्यावर लय अवघड आहे मला. भावाच्या जोरावर भावाच्या म्हणल्यावर ही 5-6 जण भाऊ असतील काय की वाटलं तुम्हाला, आणि त्या भावाच्या जोरावर. तसा उद्देश नाही. भाव म्हणजे अंतकरण पवित्र करून त्या भगवंताचं नामचिंतन करणं महाराज. त्या जोरावरती त्या भगवंताला आपलंच केलं. म्हणून महाराज म्हणतात बळीयाचे अंकित. आम्ही त्या बळीयाचे अंकित होतो. आम्ही झालो बळीवंत. का? भगवान परमात्मा इतका बलवान या जगामध्ये कोणीच नाही महाराज. तुमचं आमचं बळ हे थोडं तात्पुरतं आहे. तुमच्या आमच्या बळामध्ये काहीच ताकद नाही. का? तुम्ही आम्ही काळावरती विजय मिळू शकतो का? हो, विजय मिळू शकत नाही महाराज. संपत्ती कितीही तुमच्या आमच्याकडे असली पण तरी सुद्धा काळ मात्र तुम्हा आम्हाला नेल्याशिवाय राहत नाही महाराज. किती जरी मोठा असला, किती जरी संपत्तीवान असला, किती जरी मोठा असला, अंबानीसारखा जरी असला तर जावंच लागतं. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. शरीर जाणार आहे ते जाणार आहे, परंतु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये अशी बलवत्ता प्राप्त झाली की काळ सुद्धा आम्हाला सलाम करू लागला. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतशी. कशामुळे घडलं? एक, आम्ही त्या भगवंताचे अंकित झालो. आम्ही त्या भगवंताचे दास झालो. भगवंताचा दास झालं का देव आपला दास होतो महाराज. ज्या भगवान परमात्म्याच्या नुसत्या दर्शनासाठी योगी लोक रात्रंदिवस तपश्चर्या करतात, पण तो परमात्मा मात्र नांदेत या घरी दैवत पंढरीचे. नांदेत या घरी दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. आपण त्याचे दास झालो की जगाचा मालक जरी असला तरी तुमचा आमचा दास होतो. आणि संतांचा दास देव झालाच महाराज. कारण जे त्याचं नामस्मरण करतात त्यांचा दास तो परमात्मा होतो. म्हणून महाराज म्हणतात इतकी बलवत्ता आम्हाला प्राप्त झाली, इतकं बळ आमच्या जीवनामध्ये आलं की असं बळ कुठंच आलं नाही म्हणले. संतांच्या जवळ किती बळ आहे हो. तपतीर्थाला तुम्ही आम्ही जातो का नाही? एखाद्या जर आपण कुठल्या तपाला गेलो किंवा इंद्रायणी असेल, कुठलीही नदी असेल महाराज, तिथं जर आपण गेलो, चंद्रभागा असेल, तिथं गेल्यावर आपण पटकन तिथं आंघोळ करतो, स्नान करतो. कशासाठी? लोक म्हणतात बघा काशीला गेलो सगळं पाप देऊन आलो. पाप जावं तुमच्या आमच्या अंतकरणातलं, पण ते पाप एवढं सामर्थ्यवान असतं महाराज. पवनचक्कीचा पंखा फिरल्याने आपल्या डोक्यावर फिरतोय. मी तुला सोडून जाऊ शकत नाही. किती बळ प्राप्त झालं मला ते सांगायचं आहे. सगळेजण तुम्ही आम्ही जातो आणि त्या इंद्राणीमध्ये स्नान करतो, पण सगळे तीर्थ एका दिवशी मिटिंग घेतली. मग अरे काय करावं, हे सगळे मृत्यू लोकातले लोक येऊ लागले, सगळे पाप आपली धुवून जाऊ म्हणून दररोज येऊ लागले आणि बुडक्या मारू लागले. आणि म्हणजे आपण कुठं जावं? मग आता आपण कुठं जावं? तुकोबाराय म्हणतात तपा तीर्थामध्ये जे बळ नाही ते आमच्याकडे आले. ऐसे बळ नाही आली काचे अंगे. ऐसे बळ
महाराज सांगतात, इतकी बलवत्ता प्राप्त झाली जीवनामध्ये हो, ऐशे बळ नाही आणि काचे अंगे, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. असं बळ तपतीर्थामध्ये नाही, ते बळ आम्हाला प्राप्त झालं. कशामुळं? आम्ही झालो बळीवंत. कशामुळं? बळीयाचे अंकित. महाराज म्हणतात, या जगामध्ये सगळ्यात बलवान असा आमचा परमात्मा आहे. बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचा हे देव. म्हणून महाराज म्हणतात, जीवनामध्ये कुठंतरी आपण जाण्यापेक्षा भगवंताचे अंकित व्हावं, आपण त्याचे दास व्हावं. परिणाम आपण त्याचे दास झालो की तो तुमची आमची सेवा करतो. महाराज, जगाचा जरी मालक असला, जग जरी त्याच्या सत्तेनं चालत असलं, तरी तो मात्र तुमचा आमचा दास होतो. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही झालो बळीवंत. महाराज, ठीक आहे, तुमच्याकडे बळ प्राप्त झालं, पण नेमकं परिणाम काय झाला हो? काय फायदा जीवनामध्ये झाला? तुकोबा म्हणले, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. आम्ही संसाराला लाथ मारली. आता कोणता संसार म्हणला हेही महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही संसार म्हणलं की चांगला बंगला, फॉर्च्युनर गाडी, 2-4 मुलं बाळ, संपत्ती भरपूर, त्याला तुम्ही आम्ही संसार म्हणतो. आपण त्याच्यामध्ये आहोत महाराज. म्हणून पण संतांनी कोणता संसार लाथाळला? संसार लाथाळणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. प्रपंचाचा विचार आपण जर केला व्यवहारातला, तर आपण उगाच सप्त्यापुरतं मनाचं लाथाळीला संसार, पुन्हा आकळीलाच लाथाळायचा विशेष नाही. प्रमाण म्हणते, जाळोनी संसार जळते होय आपला महाराज, पेटतच नाही. जळायचा कुठे विषय आहे? लवकर पेटायचाच विषय नाही जीवनामध्ये. महाराज म्हणतात, आम्ही संसार लाथाळला. पण कोणता संसार लाथाळला? जन्म मरण रूपी संसार लाथाळला. जन्माला येणं आणि मरणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे हो. महाराज म्हणतात, जन्म मरणाचा आम्ही संसार लाथाळला, आम्ही त्याला लाथ मारली. जन्माला तुम्हा आम्हाला यावंच लागतं. 3 गोष्टीमुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. पहिली गोष्ट, आपण केलेलं कर्म भोगण्याकरता तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. दुसरी गोष्ट, अंतकरणामध्ये अंतकाळीला जी वासना आहे, ती वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाप पुण्य करूने जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य ह्याचा लेखाजोखासाठी तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं महाराज. पण महाराज म्हणतात, आम्ही सगळं लाथाळलं, कारण तुम्हा आम्हाला जन्माला येण्याकरता कर्म सगळ्यात बलवत्तर आहे. आपलं कर्म चुकलंच नाही महाराज. किती जरी प्रयत्न केला, कर्म येतच महाराज. लोक म्हणतात आम्ही 60 वर्षापासून परमार्थ करतो हो, पण तरी आमच्या जीवनात दुःखच आहे. महाराज म्हणले, येड्या, ही या दिवाळीची उदाहरण हो, गेल्या दिवाळीची उदाहरण. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमेर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र अंधळी. धर्म जागो सदैवाचा. लोक म्हणतात आम्ही एवढं पुण्य करता, एवढा हा परमार्थ आहे, पण तरी आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. म्हणले, आताच बघू नको, गेल्या दिवाळीची उदारी बघ. एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर म्हणत नाही का, अहो सगळं काय क्लिअर आहे हो माझ्या यावर्षी, वेड्या काढू दे का तुला 2024ची पावती? मग म्हणते, हां बरोबर आहे. मग मात्र त्यावेळेस वर्षीची राहिल्यावर का 3000 रुपये. तसं महाराज म्हणतात, बाबा कर्म कधी चुकलं नाही महाराज. किती जरी प्रयत्न केला, कर्म मात्र तुमच्या आमच्या सोबतच आहे. हे दृष्टांत आहे विनोदाचा. चुकवायचा प्रयत्न केला तर ते परत आणि तुम्हा आम्हाला येतच महाराज. ते एका हॉटेलवरती मोठी पाटी लावली होती, म्हणून आपण पोट भरून जेवण करा आणि आपलं बिल आपल्या पोराकून घेतलं जाईल म्हणून. दोघांनी विचार केला, चांगली संधी आहे, बरं वेळ सापडली संधी, चांगली संधी आहे, मग काय करावं? गेले हॉटेलमध्ये. महाराज त्या मालकाला विचारलं, म्हणजे मालक ठीक आहे, तुमची पाटी आम्ही वाचली, तुम्ही पोट भरून जेवण करा, तुमचं बिल मात्र तुमच्या पोराकून घेतलं जाईल. पाटी वाचली म्हणून आम्ही जेवण करण्याकरता आलो. मग म्हणले, ठीक आहे, तुम्ही आलात ना, मग एसीच्या रूम मध्ये बसायच्या का साध्या रूम मध्ये? त्यांचा व्यवहार आहे महाराज, विचारणारच की, बरोबर आहे की महाराजांना. त्याने म्हणले, एसीच्या रूमचं कसं आहे? म्हणले, एसीच्या रूमला भाडं जास्त आहे आणि साध्या ठिकाणी जेवलो तर भाडं कमी आहे. त्याने म्हणले, वेड्या हे कवाय नाही ती एसी मिळाली, चल बिल कोणाकडे आहे?
सांगा तुम्ही? बिल पोराकडून काय करायचे आपल्याला? जेवायला काय काय आयटम आहेत म्हणले, जेवढे महागाचे आहेत तेवढे द्या. त्यानं म्हणलं अरे ही पचायचं नाही, आपण भाकर चटणी खाल्लेली माणसं, येड्या आजच आहे संधी, पुन्हा होत नाही. चांगली पदार्थ खाल्ले महाराज, इतकं जेवण केले, केलं की मध्ये सगळं दिसत होतं. म्हणून तुम्ही बघितलं का जाऊन म्हणचा, कीर्तनातला दृष्टांत आहे बरं काही. एवढं जेवण केले, येताना मात्र ती परत ती डायनिंग टेबल बरेच काय काय त्याला तर विस्तार करत बसत नाही. परत महाराज तिथं त्या मोठ्या हॉटेलमध्ये नेल्यामुळं जेवण झालं का तिथं ते लिंबू पिळून पाणी देतात पोट साफ हो म्हणून पिण्याकरता. कशा देतात हो? अहो आपला हात धुण्याकरता देतात. पण ह्यांना कधी माहित आहे महाराज, पोट भरून जेवण केलं त्यानं मला अरे लिंबू शरबत बी आपल्यासाठी आणले उन्हाळ्याचं, मग घेऊ गोट गोट आपण. त्यानं मला हे बघ हिथं आपण आपल्या मनाचं चलून जमत नाही, बाकीची माणसं काय करायला ते बघून आपण करावं. मग बघितलं तर हे खरकटा हात देऊ लागले, ते मुसरा हात. मग मला आपण थांबलो म्हणून बरं झालो येड्या, नाही तर सगळं आपण पाणी पिलं असतो. जेवण झालं महाराज, मालकाजवळ आले. त्या मालकानं म्हणली काढा 2000 रुपये. पाटी तर लिहिलेली आहे, आपण पोट भरून जेवण करा, आपलं बिल तुमच्या मुलाकडून घेतलं जाईल आणि तुम्ही खुशाल बिल मागता. त्यानं म्हणला पाटी ही बरोबर आहे आणि ही बिल मागतो तेही बरोबर आहे. कसं काय? गेल्या आठवड्यात तुमच्या दोघाच्या बापानं जेवल ती 2000चं, ती भरा आधी आणि मग तुमचं बिल. तसं महाराज म्हणतात किती कर्म तुम्ही आम्ही पाहिलं तर ते कर्म मात्र चुकत नाही. कर्मामुळं तुम्ही आम्हाला केले, कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले, मेले, परत परत तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं महाराज. म्हणून महाराज म्हणतात कोणता संसार लाथाळा? जन्म मरणाचा संसार. 3 गोष्टीमुळे तुम्हा आम्हाला जन्माला होते. पहिली गोष्ट सांगितली कर्मामुळं, दुसरी गोष्ट महाराज वासनेमुळं. या वासनेमुळे महाराज तुम्हा आम्हाला जन्माला. माणूस मेला तरी त्याची इच्छा संपत नाही म्हणून. एक तर एवढे सामर्थ्यवान असतात महाराज, मेल्यावर सुद्धा 20 रुपयाची नोट ठेवल्याशिवाय घास घेतला नव्हता म्हणून. किती सामर्थ्यवान म्हणा. मेलेला होता, कुणा तर कोणत्या तर खात्यातला नोकरदार असाल, आता कोण्या खात्याचं नाव सांगून आपण. आणि प्रत्येक माणसाला म्हणा तिथं सगळेजण जाऊ लागले. ती मुलगा होता, मुलाला म्हणले बाबा पाया पड मग घास शिवल, तरी घास घेत नव्हतं. म्हणले पंढरीची वारी करतो, पवित्र तुळशीची माळ घालतो असं म्हण सगळे प्रयत्न केले, पण त्यानं मात्र घास उचललं नाही. मग त्याचा जो मित्र सवंगडी होता का, जो मेलेला माणूस होता, त्यानं मला एक काम करी, माझ्याकडे येतो आणि 20 रुपयाची नोट ठेव. नोट ठेवल्याबरोबर लगेच महाराज घास उचलले. कावळे दम नाहीत पुन्हा, काहीच ठेवलं नाही त्याच्यामध्ये. बिस्किट पुढे असतील काय असतील सगळं पार केले. त्यानं विचार केला सगळी इच्छा आपण पूर्ण व्हावी म्हणून पंढरीची वारी करतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालतो असं म्हटलो तरी उचलले नाहीत. म्हणले काका नेमकं 20 रुपयाची नोट ठेवल्यावरच का उचलावे? त्याने म्हणले वेड्या, तुझा बाप होता खाणारा, नोकरदारामध्ये होता पण खात्या मंत्र्यातला होता. लोकाला एका कागदपत्राला 100 रुपये घेत होता. जवळला मित्र दिसला की त्याला 50 मध्ये भागवायचा आणि पोरग म्हणून तुला 20 मध्ये भागविले नशीब समज. तुमचं आमच्या आशा महाराज, वासना महाराज. महाराज म्हणतात या वासनेमुळं नाही, आता हा विचार करायचे पाहिलं महाराज, कर्मामुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. पण महाराज म्हणतात आम्ही कर्मच जाळलं. ज्ञानाग्नीची नेमुके जेने जाळिले कर्मे असे की ज्ञान भगवंताचं आम्ही घेतलं, भगवंताचं नाम घेतलं, परिणाम आमच्या जीवनामध्ये कर्माचं काहीच नाही म्हणलं. दुसरी गोष्ट आपण सांगितलं वासनेची. या वासनेमुळं महाराज जन्माला यावंच लागले की महाराज. जडभरित राजा हरणी गर्भा गेला, घाला जो घातला वासनेनं. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, मरणाचंच विसरलं महाराज. परत त्याला जन्माला यावं लागलं. म्हणून महाराज म्हणतात या वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. पण संतांच्या जीवनाचं तसं नाही. जीवनात वासनाच राहिली नाही त्यांच्या जीवनामध्ये महाराज. कुठलीही इच्छा जीवनामध्ये राहिली नाही. कुण्याही संतांना जर तुम्ही आम्ही विचारलं, संतांचं कडचं चरित्र पाहिलं महाराज, अंतकरणामध्ये कुठलीही इच्छा नाही. कधी कोणती संपत्ती जवळ करावं कुठलीही इच्छा जीवनामध्ये ठेवली नाही. फक्त एकच वासना महाराज. तू का म्हणे देवाला मागते, तू का म्हणे माझी पूर्वी वासना कोण नारायणा तुझवीन. देवाला म्हणले देवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठलीही इच्छा नाही, कुठली अपेक्षा जीवनामध्ये नाही. वासना शिल्लक राहणार नाही हो साधू संतांची. म्हणून महाराज म्हणतात या वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्माला यावं लागलं.
तिसरी गोष्ट सांगितली, जन्म मरण हे पाप पुण्यामुळे यावं लागतं. पाप पुण्य समान असले की माणसाचा जन्म आहे. मी सांगत नाही, तुकोबारा म्हणली पाप पुण्य करूने जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी झाली. पाप आणि पुण्य समान पाहिजे तेव्हा माणसाचा जन्म आहे. मग तुमचं आमचं कसं आहे महाराज, मग आता पाप कमी हो म्हणून पुण्य करायला लागलं, पण ते दोन्ही पारड समान पाहिजेत. आपलं पापाचंच पारड वर आहे, पुण्य आणि खालीच बसले. पुण्याचं पारड खालीच आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. पण संतांचा विचार केला महाराज, पाप पुण्याचं जर तुम्ही आम्ही पाहिला गेलं तर संतांच्या दर्शनाला तुमच्या आमच्या ठिकाणचं पाप जाते की महाराज. तुका म्हणे पापे जाती संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. संताची याद पे, जाती संताची याद पे, जाती संताची याद पे. आ तुका म्हणे पापी, पाप पुण्यामुळे जन्माला यावं लागतं. पण संतांचं नुसतं दर्शन घेतलं महाराज, नामचिंतन केलं, जाती संताची जपे पाप, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेली उठा उठी. अरे संतांच्या दर्शनानं पाप जातं, मग पाप पुण्य त्यांच्या कुठलं पाप पुण्य महाराज? पाप हे नाही पुण्य नाही. महाराज म्हणतात बघा, तुका म्हणे देह झाला अग्निरूप, लागूने दी पाप पुण्यंगा. पाप पुण्य आमच्या जीवनामध्ये नाही महाराज. म्हणून तुकोबारे म्हणतात, तुम्हाला म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक वासना म्हणून जन्माला यावं लागतं. दुसरी गोष्ट महाराज सांगितली काय? कर्म. तिसरी गोष्ट सांगितलं पाप पुण्य. आणि जन्माला येणं हे काय लई सोपी गोष्ट नाही हो. एसटी मध्ये प्रवास केल्यासारखं निघाला पाठवून देऊन एसटी होऊन निघाला लगेच तुळजापूरला. किती त्याच्यामध्ये यातना आहेत महाराज. महाराज सांगतात ना आपल्याला, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना.
माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. महाराजांनी स्पष्ट सांगितलं काय यातना आहेत महाराज, काय सांगू गरिबीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. तुम्हा आम्हाला हे कातड दिले म्हणून ह्याला ब्युटी पार्लर चालू आहे. काय नट्टापटा, काय ब्युटी पार्लर महाराज. नवरदेवाला कधी कधी पहिलं नटवायची आवड होत तो गोष्टी, पण आता एवढी चांगली ब्युटी पार्लर झालीत महाराज. किती बी काळ असू द्या, ते किला डोळा न बैसला म्हणे असू द्या, पण बघितल्याबरोबर त्या मुलीला वाटावं राजेश सुकुमार मधुनाचा पुतळा. झाले तसं बऱ्याच ठिकाणी महाराज. नवरदेव कितीही काळ असला तर त्याला नट्टापटा करून आणलं, पास आहे म्हणून सांगितलं. आता बदल सांगतो बरं का, पहिलं मुलीला बघायचं होतं, पण आता वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल. उलटा येता जेव्हा महाराज किती तर सुंदर, किती तर प्रमाणे ती मुलगी मरून लागली. पाहिल्याबरोबर पाहिले या वेदू लावे, पण त्यानं मधल्यामध्ये म्हणायचं तसं म्हणू, फक्त ब्युटी पार्लर केलेला किती दिवस राहते मलाच माहित नाही. आता चेहरा बघितल्यावर तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी म्हणली मुलीनं. त्यानं मला असं सुद्धा म्हणू, हे प्रमाणच तू म्हणू नकोस. बघितल्यावर तू कधी निघून जातील मला पत्ता लागायचा नाही. आणि ज्या वेळेस लग्न झालं, 2-4 दिवसाचा काळ गेला, ते सगळं गेले की लावलेलं पावडर हे. मग पाहिल्यावर मग म्हणले अवघड झालं, आता फार अवघड झालं आहे. चांगलं आहे म्हणून आपण बघितलं, पण हे तर निघालं म्हणले आलिया भोगाशी असावे साधन. तात्पर्य काय, गर्भातलं दुःख तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही त्या बळीयाचे अंकित आहात, तुम्ही बलवान झालात, मग तुम्हाला जन्म मरणाचं भीन आहे का? महाराज म्हणले आमच्या जीवनामध्ये अहो आम्ही ती बीज जाळलं, बीज भाजूनी केलेला आहे, बीज भाजूनी केलेला आहे. बीज भाजूनी केलेला आहे, बीज भाजूनी केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकाराची कैता ठाव, आकाराची कैता ठाव, आकाराची कैता ठाव.
नाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराची कैसा आकाराची कैसा धाव. महाराजांना विचारलं, म्हणले तुकोबाराया तुम्ही बलवान झालात, बलवत्ता तुम्हाला प्राप्त झाली, त्या बळी अंकित झालात, मग तुम्हाला जन्म मरणाचं बी नाही का? महाराज म्हणले आम्ही ते बीज जाळलं, जाळलेलं बी पुन्हा येते का हो? सगळ्या भावकीची ज्वारी जास्त निघवलेली म्हणून काय विचार केला, सगळ्यापेक्षा जास्त आपण आता यावर्षी ज्वारी काढायची, भाऊ बी चांगला आलाय म्हणून. पण जाताना मात्र ते बी घेऊन जाताना ज्वारीचं नागपंचमीच्या लाह्या भाजल्याने भाजून नेला. किती कट्टी निघल, डबल एसटी सांगलो. कुठलं महाराज बी जाळल्यावर कुठं राहते हो, परत येईल का ते, उगवून तर येईल का? तसं महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये एवढी बलवत्ता प्राप्त झाली की बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. म्हणले एकदा साखरेचा कैसा ऊस, आम्हा कैसा गर्भवास. कारखान्याला आपण ऊस घातला आणि पुन्हा वाटलं या कारखान्याला भाव जास्त नाही, त्या कारखान्याला आहे, म्हणून त्या जाऊन त्या साहेबाला म्हणले हे बघा एक काम करा, जशाच तसा माझा ऊस तुम्ही परत द्या. दिल का कोणता तरी कारखाना? देऊ शकत नाही महाराज. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये बी जाळलं. म्हणले देहची झाला प्रत्यक्ष देव. म्हणून महाराज म्हणतात तुम्हा मला जन्माला यावं लागतं 3 कारणामुळं. एक कारण कर्म, दुसरं कारण पाप पुण्य, तिसरं कारण काय सांगितलं अनेक वासना. पण महाराज म्हणतात ही तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये नसल्यामुळं लाथाळीला संसार. आम्ही सहज लाथाळलो, सहज आम्ही लाथाळलो. प्रपंचाचा जरी विचार केला तुकोबारांचा ऐका तरी लाथाळलीच की हो. किती दुःख जीवनामध्ये आले, पण प्रपंच आपलासा केला नाही. तुम्हा आम्हाला किती बी त्रास होऊ द्या, तूप लावून चालूच आहे तुमचं आमचं. दृष्टांत तुम्ही ऐकला होता, जास्ती विस्तार करायचं नाही. किती जरी यांना त्रास दिला तर तुम्ही आम्ही मात्र राहतोच महाराज. महाराज म्हणतात या प्रपंचामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या जीवनाचं पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही हा मोठा व्हावा म्हणून आपण हाव करतो. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. संतांचं तसं होतं का महाराज? जीवनात प्रपंचामध्ये दुःख आलं तरी तुकोबाराय का म्हणली महाराज? बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे झाले देवा निघाले दिवाळी. बरे या दुष्काळे पिडा गेले, बरे या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळी. महाराज म्हणतात बरं झालं हे झालं आमच्या जीवनामध्ये. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही महाराज. का म्हणतो? झालं तर पुन्हा आणि उपजून या पुढती येऊ, पुन्हा आणि चालूच महाराज. तुमचा आमचा प्रपंच चालूच आहे. पण संतांच्या जीवनामध्ये तसं नव्हतं. म्हणून महाराज म्हणतात हे सगळं लाथाळणं फार अवघड आहे. प्रपंच लाथाळणं फार अवघड आहे महाराज. सप्त्यापुरतं मर्यादित लाथाळून चालत नाही. हे सगळ्या घराबाराला रागावून गेला होता. मग आजपासून मी घरामध्ये पाऊल टाकणार नाही. मग ती बी म्हणली म्हणून नाका टाकणार मालक, मला बी मोप लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याला चालू आहे, ते तुम्ही नाही आलो तरी चालतंय. पण तू किती दिवसापुरतं गेला हो? एकच दिवस गेला. परत सकाळी कोण जेवायला देत नव्हतं. तिथं घरी गेल्याबरोबर चहा होता, नाश्त्याची सोय होती, जेवायला चांगलं जेवण मिळत होतं. इथं बसला झाडाखाली पण काहीच मिळेना. मग प्रमाण म्हणलं व्रत एकादशी करीन उपवाशी. अरे अरे तू एकादशी धरत नाही तर कशाला उपवाशी म्हणतोस वेड्या? दिवसभर कंटाळला, जेवायला नाही, अन्न नाही, पाणी नाही. मग काय करावं, काय प्रश्न पडला. म्हणला आता घराकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही महाराज. संध्याकाळी परत आपल्या पोराला रागवत गेलं. म्हणून तुला कळते का नाही, माझी इच्छा नव्हती यायची घरामध्ये, पर्याय लेकराच्या तोंडाकडे बघून आलो म्हणलं. तुमचा आमचा परमार्थ प्रपंच लाथाळणं एवढा आहे. पण संतांच्या जीवनाचा विचार केला तर संत महात्मे म्हणतात अहो हे लाथाळणं फार अवघड आहे. परंतु आमच्याकडे ही सामर्थ्य आलं कुठून? बळीयाचे अंकित. आम्ही त्या बळीयाचे अंकित झालो, आम्ही बळीवंत झालो. परिणाम
जीवनामध्ये प्रपंच लाथाळला, जन्म मरणाचा प्रवाह जीवनामध्ये नाही. कर्म आम्हाला काही करू शकत नाही. वासनेचा विचार केला तर वासनाही काही करू शकत नाही. का? विषयच आमच्यातला संपलेला. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. किंवा महाराज म्हणतात बघा, विषयी विसर पडला निशेष. बोला विषयी विसर पडला निशेष. अंगी भ्रमराचा घासावला. माझी मद झाले अनावर वाचा. माझी मद झाली अनावर वाचा. आ आ माझी मद महाराज म्हणतात विषयावरती आमच्या विसर पडला. काय परिणाम कशामुळे? माझी मद झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलाशी. विषयच आमच्या जीवनामध्ये नाही. तुमच्या आमच्या महाराज विषयांचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्या विषयामध्ये मात्र तुम्ही आम्ही गुंतून राहिलो म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुमच्या आमच्या किती जरी संपत्तीवान असला आहे का, झालं कीर्तन आता झोप नका कोण बरं का. म्हणजे आणि हाय 11 पर्यंत. हा जाग्या हो का नाही बघितलो. किती जरी महाराज श्रीमंत असू द्या, पण विषयाचा त्याग करणं फार अवघड आहे. महाराज सांगतात बघा, प्रपंच रचना सर्व हे भोगून त्यागेली. भोग करून त्याग करणं फार अवघड आहे. सहज त्याग होईल हो, पण भोगून त्याग करायचं फार अवघड आहे. एखादी गोष्ट फार तुम्हाला आम्हाला आवडते आणि त्याचा त्याग करणं म्हणल्यावर किती अवघड आहे. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, अख्खी साखर त्याच्या ताब्यात आहे गोडाऊनची, आणि एखाद्या घरामध्ये जेवण करण्याकरता गेला, पंचपक्वान गुलाबजामुनचं ताट पुढे आणून ठेवलं. 50 जामुन होते, किती बी खाल्लास तर सरत नव्हती मला. आणि म्हणले साहेब गरीबाचा एवढं तुम्ही स्वीकार करा, जामुन तुम्ही 2 कवाना घ्या. त्यानं मला नुसतंच पाक जरी पाहिलं तर माझी शुगर वाढते. पाक पाहिलं तर आहे समोर, खायची इच्छाही आहे, पण त्याग करावा लागला की हो. भोगून त्याग करणं फार अवघड आहे ना. माणसाच्या समोर ठेवलं ताट महाराज, पण त्याचं तोंड बांधलं, त्यागच आहे की जीवनातला. ती खायची इच्छा आहे परंतु खाऊ शकत नाही. तसं महाराज म्हणतात प्रपंचामध्ये आम्हाला विषय काही करू शकत नाही. परिणाम कशामुळं? या विषयामध्ये मोठे मोठे गुंतले महाराज. या विषयामुळं, या वासनेमुळं इंद्र पडले भोग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कुणामुळं महाराज? वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. म्हणून महाराज म्हणतात ही विषय आम्हाला जिंकायचे वेळ कधी कशामुळे आली? तर एकच कारण आहे, आम्ही त्या परमात्म्याशी बलवंत झालो, अंकित झालो. तो परमात्मा आमच्या अंकित झाला, आम्ही त्याच्याशी अंकित झालो. परिणाम आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित असल्यामुळे आम्ही बलवंत झालो. म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, केला षडउर्मीचा मार. बोला म्हणतेचा
हा लाथाळीला संसार आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार
कुमारी. बोला बोला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जय जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. हरी जय जय विठोबार कुमारी. बोला बोला सगळ्यांनी टाळ्या वाजवा. विठोबार कुमारी. हरी जय जय विठोबार कुमारी. हा हा विठोबार कुमारी. हा हा टाळ टाळ हा. हा हा विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. हा 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 विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. विठोबार कुमारी. हा विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी. बोला पुंडलिक वरद विठोबार कुमारी. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. षडउर्मी म्हणजे 6 विकार महाराज. अंतकरणातली सगळी विकार निघून गेली. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अंतकरणातले सगळी विकार गेले. संतांचा जर विचार करायला गेलो तर अंतकरणामध्ये हे विकार नाहीत महाराज. संतांच्या जवळ गेलं तर शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगे परावृत्त संगे कामादिका. संतांच्या जवळ शांती आहे. किती जरी जगानं त्रास दिला तरी त्या जगाचं कल्याणच व्हावं म्हणली की हो. एक लक्ष द्या. आता झोप नका कोण. झाला तर 11 वाजले, 11:15 पर्यंत थांबायचं. हा किती जरी लोकांनी त्रास दिला तरी महाराज जगामध्ये संत महात्म्यांनी कधी कोणाचं काय बोलले का. उलट म्हणली अकल्पा विश्व व्हावे तयाकुळा. माझी या सकळा हरीच्या दासा. हरीचे जे दास आहेत पण 8 मात्र घातली आहे का. कल्याण व्हावं म्हणले नामदेवराय. कल्याण व्हावं पर कुणाचं कल्याण व्हावं म्हणले नामा म्हणे तया. असावे कल्याण जयामुखी विधान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं स्मरण आहे, पांडुरंगाचं चिंतन आहे, नामस्मरण आहे, त्यांचं कल्याण व्हावं. जसं सरकारनं सांगितल्यासारखंच की होई. केवायसी पात्र असणाऱ्यालाच लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार. तसं महाराज कल्याण आहे पण जयामुखी उदाहरण पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे.
त्याचं कल्याण आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांच्या जीवनात क्षमा सुद्धा आहे. ज्या यव्वनानं थुंकलं, अय इकडे लक्ष द्यावं, ज्या यव्वनानं अंगावरती थुंकलं महाराज त्यालाच प्रसाद देऊन मुक्त केले. यव्वना अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. ज्या मंबाजी बुवानं काठीनं मारलं त्यांचे हात चोपायला जाऊ तुकोबारायांनी. संतांच्या जवळचं अंतकरण पहा. आपण हात मोडून येईल महाराज, चोपायचं तर लांबच राहिलं. तुपाची वाटीने हे सोडून आपण इस्तू घेऊन जाईल मध्ये. पण महाराजांनी मात्र महाराज ज्याने काठीनं मारलं त्यांचे हात चोपायला, ही शांती क्षमा संतांच्या अंतकरणामधली आहे. दया पाहायला गेलं तर महाराज माणसाला लवकर पाणी पाजवून गेलेत लोक कलियुगामध्ये. पण नाथ बाबाने गाढवाला पाणी पाजलं, अंतकरणामधली दया आहे. संतांच्या जवळ हे सगळं आहे म्हणून तर देव तिथं राहतो महाराज. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. जिथं दया क्षमा शांती आहे तिथं देव परमात्मा असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात केला षडउर्मीचा मार. ठीक आहे महाराज, भगवान परमात्म्याचे तुम्ही अंकित झालात, बलवत्ता प्राप्त झाली, पण जगाचा विचार काय, अहो शरीराचा विचार काय, धनाचा विचार काय. महाराज म्हणले हे तिन्ही आम्हाला गवतासारखे वाटले. जन तन धन केले तृणा हे समान. जग आम्हाला तृणासारखं दिसू लागलं. जगाचा विचार आम्ही केला नाही का, बलवत्ता एवढी प्राप्त झाली. झाला तर कीर्तन बोलू नका कोण बरं का. हा इकडे कोणतरी बोलल्यासारखं वाटलं. या जगाचा विचार आम्ही करायला गेलो तर जग सुद्धा आम्हाला महाराज सगळं ते विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठलच आम्हाला सगळीकडे दिसू लागला म्हणली महाराज. महाराज म्हणतात बघा, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन. आगमने गमाचे जगाचा विचार नाही, विठ्ठलच आमचं. तुका म्हणे माझ्या जीवेचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. सर्वत्र तो परमात्मा आहे. सर्वत्र आम्हाला जगाचा विचार आम्ही केला नाही. कारण या जगाचा विचार करायला गेलो तर महाराज हे जग कसं आहे म्हणले, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ते काळीचे नाही कोणी. अंत काळाला हे जग येऊ शकत नाही.
पण परमात्म्याचा विचार केला तर अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा, अंतकाळाला मात्र तू परमात्मा. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. म्हणून जगाचा विचार आम्ही सोडला. तुका म्हणे तुम्ही ऐका वचन, तेजून या जन भक्ती करा. जग आम्हाला तणासारखं वाटू लागले. परिणाम कशामुळं? त्या भगवंताचे आम्ही अंकित झाल्यामुळे. तनाचा विचार, तन म्हणजे शरीर, शरीराचा विचार जर पाहायला गेलं तर तुकोबारांनी शरीराचा विचार कधीच केला नाही. का? ज्या भगवंतानं दिलेला आहे, जे नेहा जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्या परमात्म्याचं गुणगान गाणार, दुसरं या तनानं काय नाही. मला किती गाणार, पण त्याला काय काळ मर्यादा? कीर्तनापुरतं, तुमचं आमचं गाणं कीर्तनापुरतं लय झालं. ती माणसं म्हणतात बघा, कसं लिहिले तुमची बोर म्हणल्यावर शिजनल म्हणते माणूस. तेवढंच माळव बीजापुरतं येते. तसा परमार्थ आहे तुमचा आमचा महाराज. माळव बीजापुरतं का होईना, पण हाही महत्वाचा आहे. पण संतांचं तसं नव्हतं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. दुःख असो सुख असो तरी त्या भगवंताचं चिंतन होतं महाराज. रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस महाराज किती किती देवाचं चिंतन महाराज. एवढं चिंतन करायचे म्हणजे या शरीराचा विचार नाही. शरीर गेलं तरी चालल. नामदेव असं म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ. उग म्हणायचं बरं का आपण, लक्ष द्या तुम्ही, प्रमाण म्हणायचं आहे. जाऊ बी देत नाही आपण आणि जात बी नाही लवकर. जसं केलं तसं बघून मग पुन्हा उचक्या मारून गेला तर गेला. नाहीतर काय काय जणांना तर गरुड पुराण लावावं लागतंय जावं म्हणून. लावा आता काय वर्ष झालं जागेवरच आहे जसे तसं. परंतु महाराज संतांच्या जीवनाचा विचार केला, शरीराचा विचार संतांना केली. धनाचा विचार पाहायला गेलं तर महाराज आहे का? धनाच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर तुकोबारा सरळ म्हणतात, सोने रुपयामा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैशी, किंवा न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. हे धन आम्हाला नको, न लगे मुक्ती धन संपदा. कारण ह्या संपत्तीचे जर आशा आम्ही केलो महाराज, या संपत्तीमुळं एकमेकाचे प्राण जाऊ लागले. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. आज महाराज कोणामध्ये कोण राहिलं का? फक्त धन आलं की सगळी नातं विसरली महाराज. बहीण असो भाऊ असो सगळे महाराज ह्या नात्यामुळे विसरलं. विश्वास उडाला, फक्त धनावरच सगळ्यांचा विश्वास आहे. म्हणून महाराज म्हणतात, जन तन धन केले तृणाही समान. हे आम्हाला तृणासारखं वाटू लागलं, म्हणजे गवतासारखं. गवताला काय किंमत आहे का? सोयाबीन मध्ये सगळं गवत वापलेलं आहे. गवताची रास होते का सोयाबीनची आपल्याकडं? कसं आहे करच खेळला सोयाबीनचीच की महाराज. गवत पहिलं घ्या, ते कोणतं असते पटकन मारायचं? हा, झटपट शाबू. आपलं शाबू का? हा, लगेच मला टमार फवारा, हे फवारा, पटकन. गवत पहिला आपण काढायला बघतो आणि पीक मात्र घ्यायला बघतो महाराज. तसं महाराज म्हणतात, या तिन्ही गोष्टीला माझ्याकडे काही किंमत नाही.
जे शरीर तुम्ही आम्ही सांभाळतो, पण आमचं सगळं भांडवलच ती देव आहे म्हणली महाराज. सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल. सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल, देव भांडवल. सर्व भावे माझे देव भांडवल. अनेक देव बोल. सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल. बोला अनेक ते बोल न बोल. सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल, सर्व भावे माझे देव भांडवल. देवच आमचं भांडवल आहे, तोच आमचा रक्षण करणार आहे. फक्त काय केलं आम्ही? अंतरंगातून परमार्थ केला, बहिरंगाचा परमार्थ नाही. तुमचा आमचा बहिरंगाचा आहे, नुसता व्यवस्थेचा आहे. महाराजाला बिस्लरी, फोर व्हीलर गाडी, सगळा तुमचा आमचा परमार्थ आहे. राहावी लागते आता सध्याचं बरं का, कारण पर्याय नाही. महाराज MBBSचाच गुण कमी कंपाऊंडरचा जास्त उरल्यामुळे नावीलाज आहे सध्याच्या काळामध्ये. अवस्थेचा परमार्थ संतांचा होता म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये बलवत्ता प्राप्त झाली. काळ जो न्याला करता आला होता, तो काळ सुद्धा आम्ही जगा काळ खाय, आम्ही माता दिला पाय. काळ सुद्धा आम्हाला काही करू शकला नाही. तुम्ही आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही. काळाची उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बापा, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. म्हणून महाराज म्हणतात हे सगळ्या गोष्टी आम्हाला जे पूर्णत्वाला प्राप्त झाल्या याचं कारण एकच आहे, बळीयाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. लोकांनी विचारलं म्हणजे महाराज अहो जग त्यागलं, धन त्यागलं, शरीर त्यागलं, जी नेमकं तुम्हाला कशाची तरी अपेक्षा आहे? तुम्हाला मुक्ती पाहिजे काय? नुक्ती म्हणले नाही बरं का मी, मुक्ती म्हणलो. तुम्हाला मुक्ती पाहिजे काय की जीवन मुक्त करायचं काय की? तुकोबाराय म्हणले आम्हाला जीवन मुक्त करायचं नाही. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, ती मुक्ती आम्ही कुठं ठेवली म्हणली? आमच्या पायाशी. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. का? मुक्त झालो की परत देवाचं चिंतन करता येत नाही. म्हणून देवा परत आम्ही जन्माला येऊ म्हणली. बघा, घेईन मी जन्म या साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. देवाची सेवा करण्याकरता आम्ही जन्माला येऊ. का? रक्षण करणारा तो परमात्मा आहे, आमच्या जीवासाठी येणारा तो परमात्मा आहे. म्हणून महाराज तुम्हा आम्हाला सांगतात बाबांनो, बाकीचं बळ देवापुढे वापरू नका. शारीरिक सत्तेचं बळ देवापुढे चालत नाही, कारण त्याची जी सत्ता आहे ती तुमची आमची नाही. महाराज
आमदार असला तर 5 वर्ष संपल्यावर माझी म्हणावं लागते, सरपंच जरी गावचा असला तर माझी सरपंच म्हणावं लागते, खासदार जरी असले तर माझी खासदार. 5 वर्ष संपल्यावर पुन्हा काय हो? पण तुकोबारा ज्ञानोबाराला कोण म्हणलेत का माझी ज्ञानोबारा आहे? का? देवाशी अंकित आहेत म्हणून. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, जनतन धन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये बलवत्ता प्राप्त होण्याकरता अंतकरणातून भगवंताचं चिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं, ही तळमळ संतांची आहे. म्हणून हा परमार्थ, हा सप्ताह सोहळा करायचं कशासाठी हो? पंक्तीला जेवण्याकरता का? कशासाठी महाराज? तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांनी सांगितले, बाबांनो याच देहामध्ये हे सगळं करता येतं, जेवायला बिन भजन बिन भोजन बी याची देही गडे. म्हणून तुम्हाला सांगतो म्हणले, विनवितो सकळ जना कर जोडितो थोरा लहाना, दान इतुले द्यामज दिना तुकया बंधू म्हणे. भगवंताचं चिंतन करा, प्रपंच करता करता तुम्हा आम्हाला परमार्थ देवाची प्राप्ती करायचं आहे. म्हणून सोपं साधन तुमच्या आमच्यासाठी सांगितले की महाराज, देवाचं चिंतन करा. हरी बोला देता, हरी बोला घेता, दळिता कांडिता हरी बोला. म्हणून संतांची जी तळमळ आहे, तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, तुमचं आमचं जीवन पूर्णत्वाला जावं, मनुष्य म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो, माणसासारखं तुमचं आमचं जीवन जावं आणि देव पदाला तुम्ही आम्ही प्राप्त व्हावं, ही तळमळ संतांच्या. म्हणून तुकोबारा तुम्हा आम्हाला उपदेश करतात, कुठं सामर्थ्य सांगतात, संतांचं वर्णन सांगतात. देव परमात्म्याला पुण्या भक्तासाठी कशासाठी देव आले तेही तुकोबारा सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांची सेवा घडावी, सद्गुरूंची सेवा घडावी, आपलं जीवन परिपूर्ण व्हावं, जीवनाचं सार्थक व्हावं, एवढी मागणी आपण पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला करू. महाराज झालेली वेडी वाकडी सेवा, तसं काय अज्ञानी आहे, अधिकार नाही, अभ्यास नाही, पात्रता नाही, योग्यता नाही. परत लेकरानं कसं बी बोललं तर आईला गोडच वाटतं की बोबडं बी बोललं तर. बालक बोबडा बोले का वा काय हा हे काही असं होते ती, म्हणून सांगा म्हणलं, का वाकोडा वे चुका पाऊले ते चोज करूने माऊले, रिजे जेवे बोलिले लेकुरे वेडे वाकोडे उत्तरे. तसं महाराज मी तुमचं एक लहान बालक आहे, इथं सगळे सात्विक मंडळ आहेत आणि सगळे अधिकार संपन्न, ज्ञानानं संपन्न आहे. छोटे माऊली कदम जसं म्हणतात का समुद्रावर पाऊस कसं पाडावं, तसं हे समुद्रावर पाऊस पाडायचा मी उगं प्रयत्न केलो, पण स्प्रिंकलर का होणार, पण कुठं कुठं भिजला असेल काका वाटते मला, राहिलेलं रान उगं भिजावं म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व भाविक मायबापांच्या चरणी, सद्गुरू आबासाहेबांच्या चरणी, श्री संत मारुती महाराज, संभाजी महाराज उदतपूरकर यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. बोला शेवट.
ज्ञानदेव तुका